हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 2 तारखेला हनुमान जयंती आहे म्हणजे जन्म उत्सव आहे. याच दिवशी आहे चैत्र पौर्णिमा. अतिशय महत्वाचा दिवस. ही पौर्णिमा कधी प्रारंभ होते, सत्यनारायण कधी करायचा, म्हणजे चैत्र पौर्णिमेला कुलाचार करायचा असतो, तो कसा करावा, कुठली सेवा करायची आणि या चैत्र नवरात्रीमध्ये एखादी गोष्ट राहून गेली तर सगळ्या गोष्टी चैत्र पौर्णिमेला करू शकता. ते कसे करायचे? आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पौर्णिमा जी आहे ती 1 एप्रिल 2026 वार बुधवार या दिवशी संध्याकाळी 7:07 चालू होणार आहे. व पौर्णिमा दुसऱ्या दिवशी 2 तारखेपर्यंत संध्याकाळी 7:45 पौर्णिमा संपते. म्हणजेच 2 तारखेचा पूर्ण दिवस पौर्णिमा आहे. आणि आपण सूर्याने पाहिलेली स्थिती धरत असतो. त्यामुळे आपल्याला जो काही कुलाचार, कुलधर्म करायचे आहेत ते तुम्ही 2 तारखेलाच करू शकता. सर्वात आधी म्हणजे चैत्र पौर्णिमेला चैत्र नवरात्र खूप मोठा शुभ दिवस आहे. चैत्र नवरात्रीत तुमच्याकडून काही सेवा करायच्या राहून गेल्या असतील तर तुम्ही चैत्र पौर्णिमेला करू शकता. तर आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो. तर तो सत्यनारायण आपल्याला 2 तारखेलाच करायचा आहे. काही वेळेअभावी तुम्ही सत्यनारायण प्रदोष टाईमला जमत नसेल तर तुम्ही सकाळी पण करू शकता. आणि कुलाचार कसा करावा? कुलाचार म्हणजे काय? ह्या ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र करतो त्याच पद्धतीने आपण हे चैत्र नवरात्रीमध्ये पण करायचे असते. व आरती करायची असते, ओटी भरायची असते, साग्र संगीत पूजा पाठ केले जातात आणि नैवेद्य अर्पण करावा. पूर्णावरणाचा नैवेद्य असतो. त्या दिवशी तुम्ही एका जोडीला बोलावून त्यांना जेवू घालावे व कुमारिकेला, मुंजाला अशा सगळ्यांना जेवू घालावे. म्हणजे आपले नवरात्रीचे कुलाचार सुफळ संपूर्ण होतात. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्त्वाचे आहे, त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रही खूप महत्त्वाचे आहेत. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही चैत्र पौर्णिमा कुलाचार करायचा आहे आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. शक्य झाले तरी तुम्ही आता करू शकता. तुम्हाला इतर दिवशी सेवा करणे शक्य झाले नाही, पण तुम्हाला चैत्र नवरात्रीत हे दिवस त्या दिवशी तुम्ही खूप सेवा करू शकता. या दिवशी तुम्ही सवाशीण बाईला बोलवून तिला जेवू घालावे, तिची ओटी भरावी. कुमारिकेला पण बोलून जेवू घालावे, तिची ओटी भरावी, त्यांचा मानपान करावा. ही तर फार उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करू शकता. व आई भगवतीला आपण नैवेद्य अर्पण करतो, तेव्हा म्हणजे असं हे करायचं की तिचा मान-सन्मान करून तिचं सगळं पूर्ण आपल्याकडनं काहीही चूक झाली नाही पाहिजे. असं करून कुठल्याही याचं हे झालं नाही पाहिजे की तिचे आपण मान-सन्मान केले, तिला आपलं हे राहिलंय चुकून, ते राहील तसं नाही. आपण पौर्णिमेला करतो ते अगदी मनापासून आपल्या ज्या काही हे असतील ते यथाशक्ती दान करा तुम्ही आणि अशी भगवती आईची ओटी भरा तुम्ही. आणि नैवेद्य अर्पण करायचा आहे. तो कांदा, लसूण वापरू नये त्या दिवशी. पौर्णिमेला हवन करू शकता, कन्यापूजन करू शकता. सगळ्यांना सेवेची अशी भरपाई आपण ह्या एकाच दिवशी म्हणजे चैत्र नवरात्रीला करू शकतो. त्यामुळे हा दिवस सोडू नका. जेवढ्या सेवा जमतील तेवढ्या करा. एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. या दिवशी आणि जमल्यास सिद्धू कुंजिका स्तोत्रम पाठ करायचा आहे. 11 वेळेस, 21 वेळेस करू शकता. आणि कुंकुमार्चन ही देखील सेवा उच्च कोटीची सेवा आहे. ती तुम्ही करू शकता. ही साधी आपल्याला देवीने दिलेली ही आहे संधी. कारण आपण कामामुळे, जबाबदारीमुळे आपल्याकडून जास्त सेवा होत नाही. त्यामुळे ह्या ज्या सेवा आपल्याला सुवर्ण संधीच्या मिळालेल्या आहेत, त्या आपण आवर्जून कराव्यात. त्यामुळे एक दिवस तरी सेवा करायची. कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचे आहे. जे हे सेवा करतात त्यांना अनुभव आलेला आहे. तर नक्की करा सेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.